तुकाराम महाराज या अभंगातनं म्हणतात की जी वस्तुस्थिती आहे ती तशीच असते, ती कधी बदलत नसते. तर त्यासाठी त्याने काही उदाहरणं दिलेली आहेत. भोवडी सरीखे अवघे भोवतीची दिशे, ठाई राहिल्या निश्चय आहे अचळी अचळ. एके हाकेच्या कपाटी तेथे अनिक नाददृष्टी, अश्रुधावे शशी असते ते दुसरे भासी. तर जर आपल्याला भोळ आली, आपल्याला चक्कर आली, तर चक्कर आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या भोवतालचे सर्व काही फिरू लागलेले आहे आणि ती भोळ थांबली, आपली चक्कर थांबली की सर्व स्थिर असल्याचे आपल्याला दिसते. तर आपण एका डोंगराच्या कड्याखाली उभे राहिलो आणि मोठ्याने आरोळी जर ठोकली आपण, तर आपल्याला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो, आपलाच आवाज आपल्याला ऐकायला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा आकाशातील ढग धावू लागतात तेव्हा आपल्याला चंद्रच धावत असतो अशी आपल्याला भासते. अर्थात भ्रमाचे कारण आपल्याच ठिकाणी आहे, वस्तुस्थिती आहे तशीच आहे. म्हणजे आपल्याला जो भ्रम होतो की ढग धावत आहेत, पृथ्वी फिरत आहे, हे जे आहे म्हणजे आपला भ्रम आहे, पण वस्तुस्थिती जशी आहे तशीच राहणार. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. रामकृष्ण हरी.